भागवत मधली कथा मिळेल तसे 30 श्लोक इथे आपण कार्विंग करून करणार आहोत. ती ह्या मंदिराची विशेषता आहे. शिवाय श्रीकृष्णाने आपल्या एका बोटावर गोवर्धन पर्वत उचलला होता, तर त्याची प्रतिकृती आपण तिथे छोटीशी बनवली आहे, कारण भक्त लोक तिथे गोवर्धनची परिक्रमा करण्यासाठी जातात ह्याला वृंदावनमध्ये. आणि एखाद्याची अशी मन्नत असते की आपल्याला 108 प्रदक्षिणा करायच्या आणि जाऊ शकत नसतील, तर ही प्रतिकृती ह्याला गोवर्धन समजून इथे प्रदक्षिणा करू शकतात. त्याशिवाय तुम्ही मंदिरच्या प्रदक्षिणा मार्गावर बघतील तर भगवंतांची 108 नावं कोरली गेली आहेत, जेणेकरून आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये असं जपमाळ करत ती 108 मण्यांची असते. तर 108 नावं कोरली गेली आहेत, जे वाचत वाचत तुम्ही प्रदक्षिणा पूर्ण केली का तुमची एक जपमाळा होते. त्याशिवाय 18 अशा मूर्त्या तिथे कंडारलेल्या आहेत की ज्या श्रीकृष्णाच्या ज्या लीला होत्या त्याच्यात महत्वाच्या ज्या लीला आहेत त्याच्या 18 मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतात. कलाकुसरीने काम केलेलं मंदिराची हाईट किती आहे? आणि आम्ही असं ऐकलंय की यात एकही लोखंडी सळी यूज केलेली नाही. मंदिर एवढं उभं कसं राहिलं? हे प्राचीन नाग शैलीमध्ये बनवलं गेलं आहे. सोमपुरा परिवारामधल्या व्यक्तीने म्हणजे आर्किटेक्टने हे मंदिर बनवलं आहे. 90 फूट ह्याची हाईट आहे. आणि पूर्वीची जी मंदिरं असायची त्याच्यामध्ये लोखंड वापरण्यात येत नव्हतं. ते इंटरलॉक सिस्टमनी हे पूर्ण पत्थर मध्ये बनवलं गेलंय. बन्सी पहाडपूर हा पत्थरचं नाव आहे. या मंदिरासमोर एक